तुम्ही कवठाची चटणी, सरबत खूपदा खाल्लं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, पण आज आपण कवठाची वर्षभर टिकणारी कँडी कशी करायची ते पाहणार आहोत आणि सोबत सरबतही. नमस्कार, मी अश्विनी. आज तुम्हाला छानसा पदार्थ दाखवते. ह्या ज्या वड्या आहेत ह्या कवठाच्या वड्या आहेत. ह्या वड्या मला माझ्या आईने दिल्या होत्या, माझ्या भावालाही दिल्या आणि मलाही. आम्हाला त्या खूपच आवडल्या. अगदी आंबट गोड, छान चविष्ट. एक वडी खाल्ली की 4-5 वड्या खाल्ल्याशिवाय काही मन भरत नाही बरं का, पण कंट्रोल ठेवावा लागतो मनावर. बघा, ह्या वड्या आईने दिल्यावर मला असं वाटलं की ह्या वड्या कशा करतात ह्या तुम्हाला देखील दाखवा. पहा, असे कवट घ्यायचे, थोडेसे वजनी असावेत. हलके असले कवट तर ते चांगले नसतात आणि असे ब्राउनिश पाहिजे. नखाने थोडंसं करवळून पाहायचं, ब्राउनिश निघालं तर हे कवट चांगलं आहे. आणि त्याचा स्मेलसुद्धा म्हणजे वास घेऊन पाहायचा बाहेरून, तर आपल्याला कळतं. चांगला वास आला की ते चांगलं आहे. बघा, फोडल्यानंतर अशा प्रकारात दिसतं हे. तर हे दोन्ही कवट आहेत, आपल्याला दिसत आहेत की अशा प्रकारचे ब्राउनिश असे दिसत आहेत हे असे, आहे ना. आता ह्यात बिया पण दिसत आहेत, ते तुम्हाला फोडून दाखवते. बघा, ह्या बिया आपण आता हे थोडे थोडे असे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकणार, मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करण्यासाठी. ह्या ज्या बिया दिसतात ना, ह्या बिया काढायच्या नाहीत. ह्या बियांसहितच आपल्याला बारीक करून घ्यायचं. याची अशी कडसर वगैरे काही चव लागत नाही, छान लागते. आता चटणी करण्यासाठी अशीच पद्धत असते, पण थोडी ह्यातले साहित्य जे घटक आहेत हे वेगळे आहेत आपल्याला. तर बघा, एवढं भरलं आहे छोटा पॉट, तर मी आता मोठ्या पॉटमध्ये काढून घेतला आहे. आणि आता हा गूळ घेतला आहे, थोडा केशरी रंगाचा गूळ घेतला, कारण की रंग छान येईल म्हणून. आणि 1 टेबलस्पून साखर घेतली आणि ही थोडीशी मिरे घेतलेले आहेत. आता हा जो गूळ दाखवला होता तो मी चिरून घेतला आहे, कारण की मिक्सरमध्ये छान बारीक होईल. यासोबत चांगला एक बाउलभर छान आपल्याला हा गूळ झाला. आणि आता त्यामध्ये घेतलेली आपण 1 टेबलस्पून साखर आणि जे मिरे होते त्यांची पावडर करून घेतली आहे. साधारण क्रश केलेले होते, त्यात बारीकच होती. आणि आता आपल्याला इथे काळं मीठ घ्यायचं आहे 1/2 चमचाभर. हे टाकल्यानंतर आपण जे रोज जेवणात वापरतो ते अर्धा चमचा आपण मीठ घालतोय यात. आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता बघा, मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे याला छान असं पाणी सुटल्यासारखं झालं, ओलसर झालं छान. आता यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर केशरी रंगाचा घालून घ्यायचा. तुम्ही नाही घातला तरी चालतो. आईने रंग घातला नव्हता, मी घालते आहे थोडासा. आणि थोडंसं मला मीठ असं वाटलं की कमी आहे, म्हणून मी थोडंसं काळं मीठ पुन्हा घातलं आणि थोडीशी जिरे पावडर घातली. कुणी ओवा पण घालतं, तुम्ही ते पण घालू शकता, असं काही नाही. पण बहुतेक ठिकाणी ही कँडी करतच नाहीत किंवा वड्या पण करत नाहीत. आईने हे केली, तिच्या कोणीतरी मैत्रिणीने की शेजाऱ्याने कोणीतरी सांगितलं, तर त्यामुळे मी पण करते आहे. आता बघा, याला खाली मी तूप लावून घेतलं आहे. तेलाचा थोडासा वास काही बरा वाटणार नाही, म्हणून म्हटलं आपण तूप लावून घ्यावं, म्हणजे वड्या सुटायला बऱ्या पडतील. आता हे सगळं घट्ट झालेलं सारण सारखं एकसारखं असं समान पातळीवर पसरवून घ्यायचं. आता हे कँडी करत असल्यामुळे आपण थोडंसं जाड ठेवणार आहोत पसरून, नाहीतर अगदी आईने जशा दाखवल्या तशा पातळही तुम्ही करून पटकन वाळवून घेऊ शकता. पण हे कँडी वगैरे केली, थोडीशी वडी अशी दिसली की घरात लहान मुलांना वगैरे खायला आवडते. कँडी, चॉकलेट काहीतरी आहे बा असं म्हणते, खातात. आणि आपल्याला माहिती आहे कवठाचे आरोग्यवर्धक, पित्तनाशक, ऊर्जावर्धक, थंडावा देणारे गुणधर्म, त्यामुळे सगळ्यांच्या पोटात ही कँडी जायला हवी, म्हणून ही ट्रिक वापरली. आता बघा, हे पसरवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते मी झाकून ठेवते उन्हात दिवसभर. आता हे वाळल्यानंतर आपल्याला, म्हणजे एका दिवसात पटकन वाळतच नाही, पण थोडंसं कोरडं होतं, तेव्हा संध्याकाळी अशा वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या. हे माझं जाड असल्यामुळे मला पटकन वड्या अशा पाडायची गरज वाटली नाही. पण पातळ जर पसरवलं अगदी
तर मग तुम्हाला थोड्या वेळातच जाऊन पाहावं लागेल की कितपत वाळला आहे आणि मग आपण वड्या पाडून घ्याव्या लागतील. बघा, हे अशा सुंदर वड्या दिसत आहेत. आता ह्या ज्या वड्या कशा निघतात ते दाखवते तुम्हाला. अगदी सहजरित्या निघतात. बघा, हे छोट्या छोट्या कॅन्डी सारख्या, चॉकलेट सारख्या दिसतात ना, छान वाटतं, एकदम खायची इच्छा होते. आणि खरंच सांगते तुम्हाला, इतक्या चवदार लागतात ह्या वड्या की आपण मोठी माणसंच इतक्या वेळेस खायला प्रयत्न करतो, तर लहान मुलांना तर अगदी लपवून ठेवाव्या लागतील की एकदाच यांनी संपवायला नको आणि त्यांना त्रास व्हायला नको, कारण कुठली गोष्ट प्रमाणात असलेली चांगली. आता पहा, अशा छोट्या छोट्या चॉकलेटसारख्या, कॅन्डीसारख्या अशा ह्या वड्या मी इथे पाडून तुम्हाला दाखवते. आता वाळायला पटकन वाळाव्यात म्हणून मी आता ह्या सुपामध्ये असे ठेवते. म्हणजे तुम्हाला सांगते की ह्या थोड्याशा जाड असल्यामुळे मला ऊन काही तेवढं तापत नव्हतं, त्यामुळे मला चांगले 8-10 दिवस लागले याला. आणि त्यामुळे हे असं, हे तुम्हाला जेव्हा हे व्हिडिओ सांगते आहे, करून दाखवते आहे, तेव्हा मला असं सांगावंसं वाटलं की तुम्ही थोडीशी वाट पाहून हे करा. ओलसर वड्या काही बरणीत भरू नका. आणि ह्या चांगल्या उन्हात रोज दिवसभर सकाळी ठेवून संध्याकाळी काढून असं 8-10 दिवस हे करा. बघा, असं कडकडीत उन्हामध्ये ठेवलं तर छान वाळतात. आणि रोज ह्या वड्या ठेवल्यानंतर त्यावर कापड नक्की आठवणीने झाकायचं. म्हणजे काय, ओलसर काही असलं किंवा काही पण अशी धूळ वगैरे बसत नाही, कीटक बसत नाहीत. आता पहा, वाळल्यानंतर छान अशा ह्या मी बरणीमध्ये भरून दाखवते तुम्हाला. आणि बघा किती छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, अगदी खूपच छान. आता ज्या दिवशी मी हे केलं होतं, वड्या केल्या होत्या, त्या भांड्याला थोडंसं सारण होतं, तर त्या सारणाचं मी पाणी घालून आणि काळं मीठ, थोडंसं जिरे पावडर घालून हे सरबत केलं होतं. थोडीशी साखर तुम्हाला हवी असेल तर साखरही घाला. खूपच चविष्ट लागतं सरबतसुद्धा. करून पाहणं.